एकटे आनंदी राहायला शिका. एकटेपणा हा असा शब्द आहे की तो ऐकण्याची आणि अनुभवण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते. काहींसाठी एकटे राहणे ही एक संधी असू शकते, तर काहींसाठी ही कैद असू शकते. साधारणपणे आपण आपल्या आयुष्यात खूप आरामात असतो. कोणत्याही कामात, कोणत्याही ताणतणावात कोणीतरी आपल्याला साथ देते आणि आपली काळजी घेते, आणि आपल्या आयुष्यातील त्याच दिवसापासून आपल्याला त्या व्यक्तींची सवय होऊन जाते. लोकांना सोबत घेऊन जाणे इतके सवयीचे होऊन जाते की आपण त्यांच्यावरच अवलंबून राहू लागतो. समस्या केव्हा सुरू होतात? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात खूप किंमत देत असतो आणि त्या बदल्यात ती आपल्याला कोणतीही भावना देत नाही. जेव्हा लोक आपल्याला अजिबात साथ देत नाहीत किंवा आपल्याला पाठिंबा देण्याऐवजी नेहमी आपल्याला कमी लेखत असतात, आपल्याला कमतरता दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते. समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपण एखाद्यासाठी नेहमीच उपस्थित असतो. सर्व जग आपल्या उपस्थितीचा लाभ घेत असतो. तुम्ही कोणासाठी इतके उपस्थित राहू नका की जग तुम्हाला कृतज्ञ समजणार नाही. आनंदी राहण्याचा सर्वात उत्तम फॉर्म्युला म्हणजे एकटे राहायला शिकणे. जर तुम्हाला आयुष्यात खूप पुढे जायचे असेल तर सर्वात मोठा मंत्र हा आहे की तुम्ही एकटे आनंदी राहायला शिका. आपण कोणासाठीही इतके उपलब्ध राहू नये. या जीवनातील सर्वात मोठा शोध म्हणजे स्वतःला शोधणे. तुम्हाला काय आवडते, तुम्हाला काय आवडत नाही, तुम्हाला कुठे पोचायचे आहे हे तुम्हीच ठरवू शकता. स्वार्थात गुरफटलेले हे जग नाही. आता आपण समजूया की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, परंतु समाजच माणसाचा शत्रू झाला तर काय करावे? माझ्या मते समाजाशी लढण्यापेक्षा त्याने एकटे राहून, शांत राहून समजून घेतले पाहिजे की समाजाशी किंवा या जगाशी लढण्यापेक्षा आपल्यासाठी महत्त्वाचे काय आहे. एखाद्याशी भांडण्यापेक्षा आनंदी राहणे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही का? आपण आपल्या जीवनातील ध्येय ठेवणे आवश्यक नाही का? इतके कामं आहेत या जगात. कामासाठी लोकांची वाट पाहतात की तुमच्यासारखी एखादी खंबीर व्यक्ती येईल आणि ह्या कामाचे आव्हान स्वीकारेल. जीवनाचा आनंद एकटे राहण्यात आहे. शेळ्या मेंढ्या झुंडमध्ये राहतात. त्याच झुंडमधल्या शेळ्या मेंढ्यासारखे कोणी पण टॅट्या मॅम्या करू शकतो. पण गंमत तेव्हा असते जेव्हा सिंहासारखे एकटे राहून जंगलात मोठी गर्जना करून साऱ्या जगाला जाणीव करून देते की सिंह एकटाच असेल, पण त्याने हार मानली नाही. उदाहरणार्थ, सूर्य एकटा आहे. याचा अर्थ असा नाही की तो कमजोर आहे. याचा अर्थ असा आहे की त्याच्यासारखा सामर्थ्यशाली दुसरा कोणीही नाही. सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. याचा अर्थ असा नाही की तो एकटा आहे, परंतु याचा अर्थ असा आहे की त्याच्या इतकी उंची दुसरी कोणाचीही नाही. एकटेपणा हे शक्तीचे प्रतीक आहे, कारण तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे पोहोचणे कोणालाही शक्य नाही. एकटेपणा हे आनंदाचे प्रतीक आहे, कारण कोणीही तुमच्यावर अवलंबून नाही. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तुम्ही कोणाच्याही निर्णयातून जात नाहीत. आनंद मिळवण्यासाठी एकटेपणा हा सर्वात मोठा आधार आहे, कारण बलवान व्यक्तीला कोणाच्याही आधाराची, सहवासाची गरज नसते. विजय झाला तर तो त्याचा आणि पराभव झाला तरी तो त्याचाच असतो. तुम्ही एकटे का जन्माला आला आहात माहीत आहे? कारण देवाने तुमच्यासोबत जन्माला येणारा आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक कामात आणि चरणात तुमच्यासोबत असणारा असा कोणी निर्माण केलेला नाही. अशी कोणतीच व्यक्ती देवाने तुमच्यासाठी पाठवली नाही की जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमच्यासाठी ती व्यक्ती पण मरेल. जीवनाचे सार एकटेपणात असते. तुम्ही विचार करता की कोणाच्या तरी सोबत राहून आपल्याला आनंद मिळेल, तुम्हाला जीवन जगण्याचा उद्देश मिळेल, तर ही तुमची चूक आहे. तुम्हाला एखाद्याचा सहवास इतका महत्त्वाचा वाटतो तर तो व्यक्ती तुमच्यासोबत मरत का नाही? त्या व्यक्तीला कळत का नाही की तुम्ही सेकंदाला मरत आहात? आयुष्याची जबाबदारी एकट्याने घालवायची आहे. जीवन हा एक यज्ञ आहे जो स्वतःच्या रक्ताने, घामाने आणि अश्रूंनी अर्पण करावा लागतो. तुमच्यासाठी परावलंबी नसून स्वतंत्र असणे महत्त्वाचे आहे. इतिहास साक्षी आहे. चांगली माणसे एकटे पडतात किंवा ते मुद्दाम एकटे पडतात, कारण त्यांना या जगाचे मार्ग कळतात. किती वेदना सहन कराव्या लागल्या तरी एकटे जगायला शिका. जेव्हा तुमच्या शरीरातील वेदना कोणी वाटू शकत नाही तर तुमच्या मनातील भीती कोण कशी वाटून घेणार? तुम्हाला कुठे दुखापत झाली आहे हे कोणी पाहू शकत नाही. बरेच लोक म्हणतात एकटी व्यक्ती आनंदी राहू शकत नाही, परंतु सत्य हे आहे की केवळ एकटाच व्यक्ती आनंदी राहू शकतो. शब्दांपेक्षा गप्प बसण्यात जास्त ताकद असते. काही वेळा शांतता जे व्यक्त करते ते शब्द व्यक्त करू शकत नाहीत. कधीकधी काही बोलण्यापेक्षा गप्प राहणे चांगले. दूर जा,
एकटे राहा आणि विचार करा. तुमच्या जीवनात काय महत्त्वाचे आहे, मार्ग कोठे आहे, समस्या काय आहे, आपल्याला काय महत्त्वाचे आहे, आपले आरोग्य कोठे आहे, कुठे जबाबदारी आहेत, हे सर्व कल्पना करा. त्यानंतर अशी कल्पना करा की तुम्ही स्वतःच तुमचा चांगला मित्र बनलात तर कोणी तुम्हाला दुखवू शकेल का, किंवा तुम्हाला दुखी करू शकेल का. कल्पना करा, जर तुम्ही स्वतःच तुमचा सर्वात मोठा सहानुभूतीदार झालात तर तुम्हाला कोणी वेदना देऊ शकणार नाही. कल्पना करा की तुम्हीच तुमचा सर्वात मोठा आधार झालात तर या आधाराला कोणी पाडू शकणार नाही. जरा विचार करा, जर तुम्ही स्वतःला तुमच्या हृदयात जागा दिली तर आपणच स्वतःचा विश्वासघात करून घेऊ शकतो का. देवाने प्रत्येक व्यक्तीसाठी अशी व्यवस्था निर्माण केली आहे की तो आयुष्यभर स्वतःसोबत राहू शकतो. या प्रकरणाची सखोलता तुम्ही ओळखा. जेव्हा तुम्हाला आयुष्यात कोणतीही अडचण येते किंवा कोणत्याही दुःखाचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही शक्य तितके दुसऱ्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्याकडून अपेक्षा करता की हा व्यक्ती माझे अश्रू पुसणार. पण लक्षात ठेवा की आजकाल अश्रू तेव्हाच पुसले जातात जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कामी येता. हे जग नात्यांनी नाही तर स्वार्थाने चालते. काय फरक आहे तुमच्या आणि दुसऱ्याच्या नजरेत? एवढेच ना की इतर लोक तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान दिसतात, म्हणूनच तुम्ही ताकदवान लोकांची वाट बघता की तुम्हाला वाटते या लोकांची आपल्याला साथ मिळेल. जेव्हा तुम्हाला कळेल तुमच्या स्वतःच्या विश्वासाशिवाय शक्तिशाली कोणीच नाही तेव्हा तुमच्या समस्या तिथूनच बॅक गिअरमध्ये जायला स्टार्ट होतील. स्वतःवर विश्वास ठेवणारी व्यक्ती जास्त शक्तिशाली असते. दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्यांनो आनंद फक्त आणि फक्त तुमच्या विचारावर अवलंबून आहे. आपल्यात आनंद हा निर्माण करावा लागतो. मला आनंदी राहायचे आहे म्हणजे आनंदी राहायचे आहे. कोणी येवो कोणी जावो, कोणी शिवा देवो कोणी शाप देवो, काही करो, फक्त मला आनंदी आणि आनंदीच राहायचे आहे. आनंद कोठे आहे हे जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल तेव्हा उत्तर मिळेल. आनंद स्वतःमध्ये आहे. स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला स्वतःशी जोडावे लागते, एकटं जगावे लागते, स्वतंत्र राहावे लागते, इतरांच्या अपेक्षांपासून मुक्त राहावे लागते. एकटा व्यक्ती जर मनात ठाम विचार करेल तर तो संपूर्ण जग हलवून टाकू शकतो. आशाचे किरण बघायचे थांबवू नका. तुम्ही किती एकटे असाल, किती अंधारात असाल आणि कोणत्याही परिस्थितीत असाल तेव्हा त्या अंधारात दिसणारी पहिली गोष्ट म्हणजे प्रकाश. आता जर तुमच्या आयुष्यात कोणी तुमची झोप उडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला निरोप देण्याची, गुड बाय बोलण्याची वेळ आली. आता आपली वेळ बदलण्याची वेळ आली आहे. या वेळेच्या बदलण्यात आपण प्रवेश केला तर माणूस अमर होणे निश्चित आहे. जर तुम्ही एखाद्या रोपाचे बीज ओळखले आणि त्याला तुमच्या आत मजबूत बनवण्यासाठी जागा दिली तर विश्वास ठेवा, एक दिवस ते झाड पूर्णपणे वाढेल आणि त्यावेळी ते झाड पाडण्यासाठी चांगल्या माणसांचा पण घाम निघेल. पण तुम्हाला या झाडाची मुळे बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तुमची मूलतत्वे मजबूत करा आणि स्वतःला बलवान बनवा. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की एकटेपणा ही सक्ती नसून संधी आहे आणि ही संधी साधण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. स्वतःची काळजी घ्या, पुढे जा आणि जगात नाव कमवा. धन्यवाद.